नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. संगमनेर तालुक्यातील आदर्श शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदोडी येथे नूतन केंद्र प्रमुख विनायक भोसले सर यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क संगमनेर. आज दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी संगमनेर तालुक्याच्या नूतन केंद्र प्रमुखपदी विनायक भोसले सर यांची निवड झाल्याबद्दल आदर्श शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदोडी येथे आज त्यांचा सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील एक आदर्श शाळा म्हणून शिंदोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे नाव घेतले जाते. या शाळेत सर्व शिक्षक मुलांना अगदी छान प्रकारे शिक्षण देण्याचे काम करीत आहेत. या शाळेत आज नूतन केंद्र प्रमुख विनायक भोसले सर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी भोसले सर यांनी सांगितले की ही शाळा संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी आदर्श शाळा बनेल आणि त्यासाठी जी काही मदत लागेल ती आपण करू व ही शाळा आदर्श कशी बनेल यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यावेळी या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नागेश डोमाळे, सरपंच एकनाथ खामकर, माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उत्तम तात्याभाऊ कुदनर, युवक काँग्रेसचे महासचिव लक्ष्मण कुदनर, संतोष गायकवाड, पत्रकार राहुल कुदनर, शालेय मुख्याध्यापक जगदाळे सर व सर्व शिक्षक वृंद व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी विनायक भोसले सर यांना भरभरून शुभेच्छा दिल्या व या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शालेय शिक्षक दाते सर यांनी मानले आणि असा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. 1.5-2 वर्षाचा आणि इथं पुन्हा येण्याची मला संधी मिळाली. मला सांगायचं असं की हा वाडा, हे मंदिर, या शेजारी असलेली शाळा, हे सगळं दृश्य मला दिसतंय डोळ्यासमोर. ते सगळं समोर दिसतंय, येतंय ते. आणि या शाळेमध्ये मला कालावधी थोडा मिळाला, माझी बदली झाली आणि योग बघा, जगदाळे सर आणि मान्यवर सांगतो की 6 महिन्यापूर्वी जगदाळे सरांनी शिंदोडी स्वीकारलं. ते माझ्या आधी होते, नाहीतर कदाचित शिंदोडीलाच मी आलो असतो 100%. पण सिनियरिटी प्रमाणे जगदाळे सर माझ्या आधी असल्या कारणाने त्यांनी शिंदोडी घेतलं आणि तालुका संगमनेर तालुका संपला आणि म्हणून माझा नंबर आला आणि माझ्या वेळेस तालुका संपला आणि मला पुढील दुसऱ्या तालुक्यासाठी म्हणजे देवठाणला जावं लागलं. योग बघा, किती लोक मेहनत करतात, प्रयत्न करतात, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये, परंतु ते सक्सेस होत नाही. पण माझ्या मनात नाही, ध्यानात नाही, काहीच नाही. 6 महिन्यापूर्वी अकोला तालुक्यात गेलो आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस माझा नंबर आला आणि मला ऑप्शन काहीच नव्हतं. साकूर, मांडवे आणि हिवरगाव पठार असेच ऑप्शन होते. त्यापैकी मी साकूर निवडलं आणि तालुका संपला. नाहीतर मला दुसऱ्या तालुक्यात जावं लागलं असतं. ही सगळी तुमची पुण्य आहे, या मान्यवरांची पुण्य आहे, या विद्यार्थ्यांची पुण्य आहे, हे मला सांगायचे याच्यातून. कारण इथं जर काम नसतं केलं, आज हे माझं कौतुक झालं नसतं. आणि मान सन्मान हा सहज मिळत नाही, काहीतरी कर्तृत्वातून सिद्ध करावं लागतं आणि त्यातून तो मिळतो. तो या ठिकाणी मला मिळाला. सरपंच असतील, SMCचे अध्यक्ष असतील, चेअरमन असतील, पत्रकार भाऊ असतील, या सगळ्यांना विनंती आहे, आपली शाळा ही अधिकाधिक प्रगतिशील हो. आम्हाला इथं आल्यानंतर माझ्या काळात एवढी सुविधा नव्हती. प्रयोगशाळा आहे आपल्याकडं, प्रत्येक वर्गामध्ये LCD TV आहे, त्याच्यानंतर सुविधा भरपूर आहे आणि एक आदर्श शाळा आहे. परंतु आम्हाला जगदाळे सरांनी सांगितलं की आमची आदर्श शाळा आहे, ती तुमच्या माझ्या मनात आहे, ही सगळ्यांना दिसते, परंतु तिचे मूल्यांकन होण्यासाठी आपण पुढे गेलं पाहिजे. आपली तालुक्यात, जिल्ह्यात
आदर्श शाळा व्हायला पाहिजे, यासाठी मीही प्रयत्नशील राहील. तुम्हाला काही अडचणी येत असतील तर मला सांगा, माझ्या पातळीवर त्या अडचणी मी त्या ठिकाणी सोडवीन. परंतु आपली शाळा आदर्श व्हायलाच पाहिजे असं एक माझं मत आहे की इथं आदर्श शाळा आहे हे मान्य आहे मला, पण ही अधिक पुढे जाऊन आदर्श व्हायला पाहिजे असं मत या ठिकाणी आहे. मी ही एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये की तिचं मूल्यांकन पुढे होण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येतील ते आपण आपल्या पातळीवर करूया. आणि विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन असेल, विद्यार्थ्यांसाठी ज्या काही स्पर्धा असतील, नवोदय असेल, मी ऐकलंय जाते सरांकडून की आपले 88% निकाल आहे शिष्यवृत्तीचा. गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा मुलं आलेली आहे. नवोदयसाठी सुद्धा भरपूर मुलांची बसवण्याची तयारी या ठिकाणी झालेली आहे. तर हे अत्यंत उत्कृष्ट काम त्या ठिकाणी मला दिसतंय आणि असंच उत्कृष्ट काम त्या ठिकाणी चालू राहील. त्यासाठी माझाही प्रयत्न राहील. वेळोवेळी माझ्या व्हिजिट असतील त्यावेळेस काय जे मार्गदर्शन मला करता येईल माझ्या परीनं ते मी तुम्हाला समवेत करीन, त्यात चिंता नाही. परंतु आपली शाळा आदर्श होणं गरजेचं आहे. पुढच्या पातळीवर ज्या अडचणी ते मी सांगेन आणि आपण त्यासाठी प्रयत्नशील राहू. मित्रांनो, मला जरा थोडी घाई आहे. आमची मीटिंग असल्या कारणाने मला सकाळीच म्हणजे आजचा योग नव्हता, मी जवळजवळ टाळला होता. परंतु हा म्हणजे तरी पण शेवटी नाविलाज झाला की खूप मान घेणं योग्य नाही. खूप मान घेणं योग्य नाही. मानातच मानाने जगलं पाहिजे हा एक मनामध्ये आलं आणि तुमच्या विनंतीला मान दिला आणि यावं लागलं. अगदी अंजनीगड करून मला पुन्हा जाण्याची तयारीत होतो, परंतु सरांचा फोन आला, सर तुम्हाला यावंच लागेल. आणि मग मात्र नाही टाळता आलं. माझी शाळा होती, मला यायलाच पाहिजे होतं, परंतु मला इथे चिंता नाही. हे माझं हक्काचं घर आहे असं मी या ठिकाणी समजतो. आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांना मी धन्यवाद देतो. विद्यार्थ्यां प्रत्येक वर्गाची मी वर्गात जाऊन आलो. मला इथं विद्यार्थी एकदम चंचल वाटले. हे चंचल असण्याचं कारण माझे शिक्षक. हे विद्यार्थी चंचल असण्याचं एकमेव कारण माझे शिक्षक. हे मला कामाची त्यांनी पावती लगेच दिली. आणि म्हणून पुन्हा एकदा आता सर्वांना धन्यवाद देतो. माझा या ठिकाणी सत्कार केला, मला बोलण्याची संधी दिली, माझा जो बहुमान केला, मी पुन्हा एकदा त्या ऋणात राहून माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. आपल्या शाळेला लाभलेले केंद्रप्रमुख भोसले सर यांना मी पुढील वाटचालीस लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.